brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नाशिकमधून अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारी बातमी समोर आली आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला असून यात 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचं इनोव्हा गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर भवरी धबधब्याजवळ गाडी कठडे तोडून 800 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा घटनास्थळी मृत्यू झाला. सगळे मृत प्रवासी एकाच कुटुंबातील असून ते पिंपळगाव या गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. कीर्ती पटेल, रसिला पटेल, विठ्ठल पटेल, लता पटेल, पचन पटेल आणि मणिबेन पटेल अशी मृतांची नावं असल्याचं स्पष्ट झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे. परंतु अपघातग्रस्त गाडी 800 फूट खोल असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. परिणामी मृतदेहांना दरीतून वर काढण्यासाठी नाशिकवरून रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं आहे. नाशिकमधल्या अपघाताच्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. एक्सवर पोस्ट करताना त्यांनी म्हटलं, नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वळणावरील सदोष रस्ते आणि निकृष्ट कामामुळेच असे अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.